ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। फुरसुंगीतील बँकेत 5,74,000ची चोरी, बँक मॅनेजरसह 7 जणांवर गुन्हा दाखल। नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। फुरसुंगी येथील एका बँकेतून तब्बल 5,74,770 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्या प्रकरणी बँक मॅनेजर आणि 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 447/2025 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 379, 339, 341, 34 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपींनीच बँकेतून मुद्देमाल चोरी करून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले। बँक व्यवस्थापनातील गैरव्यवहार लपवण्यासाठी व वैयक्तिक फायद्यासाठी ही चोरी करण्यात आली अशी प्राथमिक माहिती समोर येते। पोलिसांनी चोरीस गेलेल्या दागिन्यासह मोटरसायकल, रोकड आणि इतर वस्तू एकूण 5,74,000चा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गणेश वाघमारे, PH विजय कांबळे, PN हेमंत कर्नावाट आणि PC प्रशांत जाधव यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।